पहाटेचे 3 वाजले होते. गुड मॉर्निंग गाईज. पहाटेचे 3ला उठले मी. हॅलो, हाय, नमस्कार. मी तृप्ती. सगळ्यांचे यूट्यूब चॅनलवर खूप स्वागत आहे. तर आम्ही निघालो आहोत भीमाशंकरला. यांची चप्पल विसरली, जी पाहिजे होती ती. त्याच्यासाठी मी अजून वरती आले. चप्पल घेईल आणि अजून खाली जाईल. घेतली आहे मी. हा आहे 6:15चा व्ह्यू. सनराईज झाला होता आणि आता मस्त वाटत होतं. पण आम्ही काही उतरलं वगैरे नाही आहे, कारण पुढे दर्शनसाठी उशीर होईल. त्यामुळे आम्ही गाडीतूनच बघितला. पाऊस नसल्यामुळे थोडंसं भकास वाटतं आहे, म्हणजे झाडी वगैरे नाही आहे. पण इथे आम्हाला थोडीशी झाडी बघायला मिळाली. आणि त्यानंतरनं ही सुरू झाली होती अभयारण्याची हद्द भीमाशंकरची. आणि इथे आम्हाला आभाळ आल्यासारखं वाटलं, तर पाऊस वगैरे पडेल असं वाटलं, बट नाही पडला. आणि हे आम्ही 50 रुपयाचं तिकीट घेतलं होतं. आम्ही आलो भीमाशंकरजवळ. 15-16 किलोमीटर असं राहिलेलं आहे. अराऊंड आम्ही 4:20ला वगैरे घरातून निघालो. तर 3 तासाचा टोटल प्रवास आहे. आणि इकडचं क्लायमेट आम्ही येताना थोडंसं असं भकास वगैरे वाटत होतं, म्हणजे काही पाऊस वगैरे नव्हतं झाला. पण या साईडला थोडीशी हिरवळ आहे आणि त्याच्यानंतर इकडे आभाळ पण आलेले पहा. असं वाटतं की पुढे जाऊन पाऊस येणार आहे. बघूयात पाऊस येतो की नाही पुढे जाऊन. आणि आता भीमाशंकर 4 किलोमीटर राहिलं होतं. आणि जसं जसं जवळ भीमाशंकर जवळ येईल तसं तसं आम्हाला धुके लागत गेलं. आणि त्यानंतर जंगलातून जाताना खूप धुके होतं. जसं की असं वाटत होतं की पाऊस येतो आहे, बट पाऊस वगैरे काहीच नाही झाला. आणि त्यानंतर आम्ही थोडंसं जंगलात थांबलो. व्हिडिओमध्ये थोडंसं कमी धुके दिसत आहे, पण ॲक्च्युअलमध्ये ते खूप होते. गर्दी खूप आहे. गाड्या बघू शकता तुम्ही. पार्किंग खूप खाली असेल का? गाडी पार्क करून थोडंसं पुढे चालत आल्यानंतर आम्हाला एक बस दिसली, महामंडळ, आणि ती जात होती मंदिरकडे. तर पार्किंगपासून ते मंदिरपर्यंत डिस्टन्स अराऊंड 1.5-2 किलोमीटर होतं. बाय लकीली आम्हाला बस पण भेटली आणि आमची एनर्जी सेव्ह झाली. आता आपण मंदिरकडे चाललो आम्ही येताना आता शटलने आलो. आणि ठीक आहे, तो अराऊंड 1.5 किलोमीटरचं असं डिस्टन्स होतं. आम्ही जर चालत आलो असतो तर त्यातच आमची एनर्जी ड्रेन झाली असते. गाईज, गर्दी खूप आहे. पण बसस्टॉपपासून आम्ही पुढे थोडंसं चालत आल्यानंतर मंदिरात पोहोचलो आणि दर्शन रांग खूप मोठी होती गाईज. आम्ही एकाच जागी 1 तास उभे होतो आणि मागचे लोक पुढे यायचे आणि ते दर्शनाला जात होतो. मग आम्ही पुढे आल्यानंतर ना आम्हाला तो प्रकार समजला की काही लोक मधून घुसून दर्शन घेत आहे. त्यामुळे गर्दी खूप झाली होती आणि त्यांनी मॅनेज करण्यासाठी 2 दर्शन रांगा केल्या होत्या. एक जी तुम्हाला ही दिसते लेफ्ट साईडची आणि ही जी आहे ती राईट साईडची. खरं सांगते, मंदिरात खूप गैरप्रकार चालू होता आणि 0 मॅनेजमेंट होतं. त्यामुळे आम्हाला दर्शनाला खूप वेळ लागला, म्हणजेच 2 तास. आम्ही दर्शन करून बाहेर आलो तरी पण गर्दी कमी झाली नव्हती आणि कन्स्ट्रक्शनचं काम पण चालू होतं. आमचं दर्शन झालं 9 वाजता, अराऊंड 9 वाजता झालं. आणि आम्ही 7ला गेलो तिथे. 2 तासामध्ये दर्शन झालेलं आहे आमचं. गर्दी खूप होती. ॲक्च्युली सीन असा होता की 15 तारखेपासून भीमाशंकरचं दर्शन ओपन झालं. आणि ओपन झाल्यानंतर त्यांनी असा रूल केला होता की पहिल्यांदा ज्यांच्याकडे पास आहेत त्यांनाच फक्त दर्शन असेल, म्हणून आम्ही पास काढला. पण ॲक्च्युली त्या पासचा काही यूज झाला नाही आहे, कारण का 2 आम्ही पास जो काढला तो 1 आठवड्यापूर्वी काढला आणि 2 ते 3 दिवसापूर्वी रूल असा अपडेट झाला की लोक खूप लांबून येत आहेत आणि आल्यानंतर ते माघारी जातात. त्याच्यामुळे त्यांनी नवीन रूल अपडेट केला की सगळ्यांनाच अलाउ करायचं. त्यामुळे आज भयानक गर्दी होती आणि खूप लांबच्या लांब पण रांग लागली होती. पण आम्ही 7ला गेल्यामुळे कमी गर्दी होती, पण तरी पण आम्हाला 2 तास लागले. पण दर्शन खूप व्यवस्थित झालं आमचं. हो ना, काय म्हणता तुम्ही? येस, ॲक्च्युली म्हणजे दर्शनाला वेळ लागला, कारण म्हणजे इथं मॅनेजमेंट वगैरे असं काही ठीक नव्हतं एवढं. कारण म्हणजे हो, आपण पास काढलेला पण त्या पासचा यूज नाही. कलेक्टरने नवीन GR काढून तो रूल चेंज केला, अपडेट केला आणि सगळ्यांना सेम दर्शन दिलं. त्यामुळे बरेचसे लोक आली होती आणि खूप लाईन वगैरे लागली. आणि
म्हणजे कोण असं सो म्हणजे आम्ही असं सजेस्ट करू, जर तुम्ही जर यायचा प्लॅन करत असाल भीमाशंकरला, कारण का ते आत्ताच दर्शन ओपन झाले असं, सो आम्ही असं सजेस्ट करू की खूप एका महिन्यानंतर किंवा कन्स्ट्रक्शन पूर्ण झाल्यानंतर या, सो दॅट तुमचं दर्शन पण खूप छान म्हणजे होईल. आता काय की 9 ते 11 मध्येच ते दर्शन देत आहेत आणि 11 नंतर मंदिर दर्शन पूर्ण बंद आणि परत ते काम रिझ्यूम म्हणजे चालू करतात ते पूर्ण सगळं, मग त्यामुळं हा प्रॉब्लेम येतो. हो, आणि जास्ती तर लोक MP आणि UP साईडचेच होते, तिकडचे. महाराष्ट्रापेक्षा जास्त. दर्शन खूप छान झालं आमचं. आतमध्ये गेल्यानंतर जास्त काही घाई वगैरे करत नव्हते पोलीस. म्हणजे जसं की आम्ही पिंड स्पर्श दर्शन केलं, ते अलाव आहे तिथे. जसं की बाकीच्या काही ज्योतिर्लिंग मंदिरमध्ये फक्त बाहेरून दर्शन घेण्यास किंवा हात जोडून दर्शन घ्यायला अलाव आहे, पण इथे पण पिंड स्पर्श दर्शन अलाव आहे. त्यामुळे दर्शन खूप छान झालं, व्यवस्थित. बाकी बस इतकंच. सो जास्त भूक लागली असल्यामुळे आम्ही वडापाव खाऊन आकाशकडे आलो. म्हणजे हे मिसळ हाऊससाठी खूप फेमस आहे आणि छान रेस्टॉरंट पण आहे. आणि आम्ही इथे म्हैसूर डोसा आणि मिसळपाव घेतलं होतं. छान गाणं लावलं मी, आपण डान्स करू शकतो. गाईज, आम्ही आता पुणे सिटीत आलो. 1 वाजलेला आहेत आणि जास्त काही ट्रॅफिक वगैरे नव्हती, त्यामुळे लवकर आलो. म्हणजे आम्ही घरी अजून 1 तास लागेल जायला आम्हाला. 2 वाजेपर्यंत आम्ही पोहोचू. गाईज, आम्ही आलो आहोत, पार्किंगमध्ये पोहोचलो. आता किती वाजले? 1:45 वाजले. सकाळी 4:30 पासून ते 2:45चा प्रवास छान झाला. थोडंसं डोकं दुखलं माझं, पण गाडीत झोप घेतली, व्यवस्थित वाटलं. आणि बाकी सगळं ठीकठाक, दर्शन व्यवस्थित झालं. इतक्या लांब गेल्यासारखं. सो असेच व्हिडिओ बघण्यासाठी स्टे ट्यून्ड आणि चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका छानशा व्लॉगमध्ये. बाय.